दरम्यान एक मोठी बातमी मुंबईत येते। चुनाभट्टी सायन कनेक्टर जवळ भीम अनुयायांनी रस्ता रोखून धरलेला आहे। दादरकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। तुर्भ्यावरनं दादर चैत्यभूमीला जाण्यासाठी रिक्षातनं अनुयायी आलेत, मात्र सायनपासून पुढे रिक्षांना परवानगी नाहीये। त्यामुळे अनुयायी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झालेली आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। ऋतिक, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच सौरभ, आपल्याला माहिती की आज महापरिनिर्वाण दिन आहे आणि या निमित्त पूर्ण महाराष्ट्रातून देशभरातून मुंबईच्या दादर चैत्यभूमी येथे अनेक अनुयायी आहेत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्यासाठी येत असतात। आणि दरम्यान आपण दुपारच्या वेळेस या ठिकाणी बघतोय अनेक रिक्षा ज्या आहेत मुंबईच्याच आजूबाजूच्या परिसरातून या ठिकाणी आलेल्या होत्या आणि पोलिसांकडून त्यांना या ठिकाणी त्यांची अडवणूक केली। त्यामुळे अनुयायी जे आहेत ते कुठेतरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यानंतर आता सर्व जे अनुयायी आहेत ते या ठिकाणी रस्त्यावरती रस्ता जो आहे तो अडवून धरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पलीकडे बघतोय की सर्व जे अनुयायी आहेत ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। रिक्षा जी आहे ती सायन परिसरातून पुढे घेऊन जाण्यात येत आहे, मात्र पोलिसांकडून ती रिक्षा अडवून धरलेली आहे। कुठेतरी बाचाबाचीचं वातावरण जे आहे ती या ठिकाणी पसरलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। रिक्षा जी आहे ती आता पोलीस अडवत आहे, मात्र तरी देखील पुढे नेण्यात येते। त्यामुळे कुठेतरी रिक्षा जी आहे ती अडवून धरते। बाचाबाची जी आहे ती जोरदार या ठिकाणी सुरू आपल्याला पाहायला मिळते। घोषणाबाजी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। मुर्दाबादच्या घोषणाबाजी या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। नागरिक जे आहेत ते आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। त्या संदर्भात या ठिकाणी घोषणाबाजी दिली जाते। तुम्ही या ठिकाणी या सर्व भीम अनुयायांची एकच मागणी आहे, रिक्षाला सायनच्या पुढं आजच्या दिवस सोडण्यात यावे। तर सरकारला आणि पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे की रिक्षा आजच्या दिवस सायनच्या पुढे सोडण्यात याव्यात। रिक्षा सोडत नाहीत, त्यामुळे सर्व भीम अनुयायांनी या ठिकाणी रस्ता रोको केलेला आहे सोमाया गार्डनच्या समोर। लहान मुलं गाडीमध्ये सगळे भुकेतलेले आहेत। 2-3 तासापासून लहान मुलं गाडीमध्ये किती झाले? 3 तास 4 झाले। प्रशासनाने घ्यावा आहे। डॉक्टर बाबासाहेब मावर दिवस आज लहान मुलांना काय झालं बिलं उन्हामध्ये बसलेले। या ठिकाणी आपण बघतोय की काही रिक्षा ज्या आहेत त्या आता पुढे निघायला सुरुवात झालेली आहे। आपण पुढे ती रिक्षा बघतोय, पोलिसांनी या ठिकाणी रिक्षा अडवल्या, मात्र अनुयायी जे आहेत ते ऐकायला तयार नाहीये। हा आपण एक बाजू बघतोय ईस्टर्न एक्सप्रेस हायवेची पूर्णतः बंद आहे। तिकडून ठाण्याकडून येणारी जी वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पाठीमागे टेम्पो जे आहेत ते पूर्णपणे अडवणूक झालेले आहे। या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध सर्व भीम अनुयायांच्या ज्या रिक्षा आहेत, टेम्पो आहेत, ते या ठिकाणी अडल्या गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी त्यांच्या वतीने आणलेलं सर्व भोजन जे आहे ते करण्यात येते। पोलिसांना या ठिकाणी त्यांच्याकडून मागणी करण्यात येते की आमच्या रिक्षा ज्या आहेत त्या 1 दिवसाच्या या ठिकाणी पुढे जाऊ द्यावा। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी केली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। रिक्षा आपण बघतोय काही रिक्षा ज्या आहेत त्या पुढे गेल्या जाऊ देत आहेत, तर पोलीस जे आहेत ते आपल्या हट्टावरती अडून आहेत। त्यांच्या वतीने GR दाखवण्यात येतोय की पुढे सायनच्या पुढे रिक्षा ज्या आहेत त्या अलाउड नाही आहेत, मात्र भीम अनुयायी जे आहेत ते आतापर्यंत ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काही रिक्षा ज्या आहेत त्या आता पुढे निघायला सुरुवात झालेली आहे। आपण रिक्षा बघतोय की ढकलून पुढे नेण्यात येत आहेत। पोलीस जे आहेत ते देखील आता नरमाईची भूमिका कुठेतरी घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पोलिसांचा फौजफाटा आपण माझ्या पाठीमागे बघू शकता, किती मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात आहेत। मात्र रिक्षा ज्या आहेत त्या आता एक एक करून या ठिकाणून पुढे सोडण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। देखो बघा, रिक्षा एक एक करून आता सायनच्या पुढे जात आहेत। कुठेतरी पोलिसांनी देखील नरमाईची भूमिका घेतली आहे का हे आपण या ठिकाणी बघतोय। संपूर्ण गदारोळ जो आहे तो या परिसरात झालेला आहे। मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती या परिसरात होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज महापरिनिर्वाण दिन आहे आणि या निमित्त अनेक लाखोंच्या संख्येने जे आहेत चैत्यभूमीवरती नागरिक जे आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात। त्या अनुषंगानं तुर्भे परिसर, MMRDA पट्टा परिसर जो आहे त्या ठिकाणून मोठ्या प्रमाणात रिक्षा ज्या आहेत ती या ठिकाणी आलेल्या होत्या। पोलिसांच्या वतीनं त्या रिक्षांची अडवणूक जी आहे ती या ठिकाणी करण्यात आली। त्यानंतर कुठेतरी वाद जो आहे तो निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काहीशी वाहतूक कोंडी जी आहेत ती आता हळूहळू कमी व्हायला सुरुवात झालेली आहे, कारण की काही रिक्षा ज्या आहेत त्या आता पोलिसांचा आदेश झुगारून पुढे गेल्याचं पाहायला मिळतंय। याच ठिकाणी आपण बघतोय काही आडवे टेम्पो देखील लावण्यात आलेले आहेत। पाठीमागे बस आहेत, साध्या प्रायव्हेट गाड्या आहेत, टेम्पो आहेत। मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे पाठीमागच्या 1-2 किलोमीटरपर्यंत या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतं। ईस्टर्न एक्सप्रेस हायवे जे आहेत तो मोठ्या प्रमाणावरती बिझी असतो आणि आता या ठिकाणी बघतोय की आता पोलिसांनी कुठेतरी नरमाईची भूमिका घेतलेली आहे। आता गाड्या ज्या आहेत त्या हळूहळू या ठिकाणी जायला सुरुवात झालेली आहे। रिक्षा ज्या आहेत त्या सोडण्यात आलेल्या आहेत।
पोलीस आता रस्त्यावरून साईडला हटत असल्याचं पाहायला मिळतं। हा टेम्पो आपण बघतोय त्यावरती लिहिलेलं आहे जय भीम ग्रुप आणि हा या रस्त्यावरतीच आडवा लावण्यात आलेला होता आणि याच ठिकाणी जे आहे त्यांचं भोजन जे आहे ते सुरू करण्यात आलेलं होतं। सायंकाळचे 4 वाजलेले आहेत मात्र सोडण्यात येत नाही अशी जी ओरड होती सर्व अनुयायांची होती। त्यानंतर पोलिसांनी आता नरमाईची भूमिका घेत आपण बघतोय की रिक्षा ज्या आहेत त्या काही प्रमाणात सोडायला सुरुवात केलेली आहे। आपण पलीकडे बघतोय काहीशे नागरिक जे आहेत ते अद्यापही रस्त्यावरती आहेत। एक एक रिक्षा करून जी आहे ती पुढे जात आहे मात्र पोलिसांनी सर्वच रिक्षांना अद्यापपर्यंत सोडलेलं नाही आहे। आपण रिक्षांची लाईन बघतोय अद्यापही रिक्षांची लाईन या ठिकाणी लागल्याचं चित्र आहे। भीम अनुयायी जे आहे ते आक्रमक झालेले आहे। मागच्या खरं तर 2 ते 3 तासांपासून हा गोंधळ सुरू आहे। मागे अनेक किलोमीटरची वाहतूक कोंडी जी या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पोलीस जे आहेत ते आपल्या हट्टावरती अडून होते की सायनच्या पुढे रिक्षा ज्या आहेत त्या नाही जाऊ शकत अशा पद्धतीचा GR देखील त्यांनी या सर्वांना दिला। आपण बघतोय की रिक्षा लोटत या परिसरातून पुढे घेऊन जात आहेत। संपूर्ण रिक्षा जी आहे ती लोटली जाते। चालू रिक्षा या ठिकाणी घेऊन जात नाही आपण बघतोय सर्व जे रिक्षा आहे त्या लोटत घेऊन जात आहेत। आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। भीम अनुयायींची आपल्याशी बातचीत केली त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी बघतोय की पोलीस जे आहेत ते समोरून रिक्षा धरून ठेवतायत तर पाठीमागून भीम अनुयायी जे आहेत ते पाठीमागून रिक्षा लोटत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण या ठिकाणी बघतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दरम्यान एक मोठी बातमी मुंबईत येते। चुनाभट्टी सायन कनेक्टर जवळ भीम अनुयायांनी रस्ता रोखून धरलेला आहे। दादरकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। तुरुभ्यावरनं दादर चैत्यभूमीला जाण्यासाठी रिक्षातनं अनुयायी आलेत मात्र सायनपासून पुढे रिक्षांना परवानगी नाहीये त्यामुळे अनुयायी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झालेली आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। ऋतिक, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच सौरभ, आपल्याला माहिती आहे की आज महापरिनिर्वाण दिन आहे आणि यानिमित्त पूर्ण महाराष्ट्रातून देशभरातून मुंबईच्या दादर चैत्यभूमी येथे अनेक अनुयायी आहेत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्यासाठी येत असतात। आणि दरम्यान आपण दुपारच्या वेळेस या ठिकाणी बघतोय अनेक रिक्षा ज्या आहेत मुंबईच्याच आजूबाजूच्या परिसरातून या ठिकाणी आलेल्या होत्या आणि पोलिसांकडून त्यांना या ठिकाणी त्यांची अडवणूक केली त्यामुळे अनुयायी जे आहेत ते कुठेतरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आणि त्यानंतर आता सर्व जे अनुयायी आहेत ते या ठिकाणी रस्त्यावरती रस्ता जो आहे तो अडवून धरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पलीकडे बघतोय की सर्व जे अनुयायी आहेत ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। रिक्षा जी आहे ती सायन परिसरातून पुढे घेऊन जाण्यात येत आहे मात्र पोलिसांकडून ती रिक्षा अडवून धरलेली आहे। कुठेतरी बाचाबाचीचं वातावरण जे आहे ती या ठिकाणी पसरलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। रिक्षा जी आहे ती आता पोलीस अडवत आहे मात्र तरी देखील पुढे नेण्यात येते त्यामुळे कुठेतरी रिक्षा जी आहे ती अडवून धरते। बाचाबाची जी आहे ती जोरदार या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। घोषणाबाजी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। मुर्दाबादच्या घोषणाबाजी या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। नागरिक जे आहेत ते आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगणार या ठिकाणी घोषणाबाजी दिली जाते तुम्ही या ठिकाणी या सर्व भीम अनुयायांची एकच मागणी आहे रिक्षाला सायनच्या पुढं आजच्या दिवस सोडण्यात यावे। तर सरकारला आणि पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे की रिक्षा आजच्या दिवस सायनच्या पुढे सोडण्यात याव्यात। रिक्षा सोडत नाहीत त्यामुळे सर्व भीम अनुयायांनी या ठिकाणी रस्ता रोको केलेला आहे सोमाया गार्डनच्या समोर। लहान मुलं गाडीमध्ये सगळे भुकेतलेले आहेत। 2-3 तासापासून लहान मुलं गाडीमध्ये किती झाले 3 तास 4 झाले प्रशासनाने घ्यावा आहे। डॉक्टर बाबासाहेब मावर दिवस आज लहान मुलांना काय झालं बिलं उन्हामध्ये बसलेले। या ठिकाणी आपण बघतोय की काही रिक्षा ज्या आहेत त्या आता पुढे निघायला सुरुवात झालेली आहे। आपण पुढे रिक्षा बघतोय पोलिसांनी या ठिकाणी रिक्षा अडवल्या मात्र अनुयायी जे आहेत ते ऐकायला तयार नाहीये। हा आपण एक बाजू बघतोय ईस्टर्न एक्सप्रेस हायवेची पूर्णतः बंद आहे। तिकडून ठाण्याकडून येणारी जी वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। पाठीमागे टेम्पो जे आहेत ते पूर्णपणे अडवणूक झालेले आहे। या ठिकाणी रस्त्याच्या मधोमधच सर्व भीम अनुयायांच्या ज्या रिक्षा आहेत टेम्पो आहेत त्या या ठिकाणी अडल्या गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणीच त्यांच्या वतीने आणलेलं सर्व भोजन जे आहे ते करण्यात येते। पोलिसांना या ठिकाणी त्यांच्याकडून मागणी करण्यात येते की आमच्या रिक्षा ज्या आहेत त्या 1 दिवसाच्या या ठिकाणून पुढे जाऊ द्यावा। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी केली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। रिक्षा आपण बघतोय काही रिक्षा ज्या आहेत त्या पुढे गेल्या जाऊ देत आहेत तर पोलीस जे आहेत ते आपल्या हट्टावरती अडून आहेत। त्यांच्या वतीने GR दाखवण्यात येतोय की पुढे सायनच्या पुढे रिक्षा ज्या आहेत त्या अलाउड नाही आहेत मात्र
भीम अनुयायी जे आहेत ते आतापर्यंत ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काही रिक्षा ज्या आहेत त्या आता पुढे निघायला सुरुवात झालेली आहे। आपण रिक्षा बघतोय की ढकलून पुढे नेण्यात येत आहेत। पोलीस जे आहेत ते देखील आता नरमाईची भूमिका कुठेतरी घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पोलिसांचा फौजफाटा आपण माझ्या पाठीमागे बघू शकता, किती मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात आहेत। मात्र रिक्षा ज्या आहेत त्या आता एक एक करून या ठिकाणून पुढे सोडण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। देखो बघा, रिक्षा एक एक करून आता सायनच्या पुढे जात आहेत। कुठेतरी पोलिसांनी देखील नरमाईची भूमिका घेतली आहे का हे आपण या ठिकाणी बघतोय। संपूर्ण गदारोळ जो आहे तो या परिसरात झालेला आहे। मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती या परिसरात होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज महापरिनिर्वाण दिन आहे आणि या निमित्त अनेक लाखोंच्या संख्येने जे आहेत चैत्यभूमीवरती नागरिक जे आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात। त्या अनुषंगानं तुर्भे परिसर MMRDA पट्टा परिसर जो आहे त्या ठिकाणून मोठ्या प्रमाणात रिक्षा ज्या आहेत ती या ठिकाणी आलेल्या होत्या। पोलिसांच्या वतीनं त्या रिक्षांची अडवणूक जी आहे ती या ठिकाणी करण्यात आली। त्यानंतर कुठेतरी वाद जो आहे तो निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काहीशी वाहतूक कोंडी जी आहेत ती आता हळूहळू कमी व्हायला सुरुवात झालेली आहे, कारण की काही रिक्षा ज्या आहेत त्या आता पोलिसांचा आदेश झुगारून पुढे गेल्याचं पाहायला मिळतंय। याच ठिकाणी आपण बघतोय काही आडवे टेम्पो देखील लावण्यात आलेले आहेत। पाठीमागे बस आहेत, साध्या प्रायव्हेट गाड्या आहेत, टेम्पो आहेत। मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे पाठीमागच्या 1-2 किलोमीटरपर्यंत या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतं। ईस्टर्न एक्सप्रेस हायवे जे आहेत तो मोठ्या प्रमाणावरती बिझी असतो आणि आता या ठिकाणी बघतोय की आता पोलिसांनी कुठेतरी नरमाईची भूमिका घेतलेली आहे। आता गाड्या ज्या आहेत त्या हळूहळू या ठिकाणी जायला सुरुवात झालेली आहे। रिक्षा ज्या आहेत त्या सोडण्यात आलेल्या आहेत। पोलीस आता रस्त्यावरून साईडला हटत असल्याचं पाहायला मिळतं। हा टेम्पो आपण बघतोय त्यावरती लिहिलेलं आहे जय भीम ग्रुप आणि हा या रस्त्यावरतीच आडवा लावण्यात आलेला होता आणि याच ठिकाणी जे आहे त्यांचं भोजन जे आहे ते सुरू करण्यात आलेलं होतं। सायंकाळचे 4 वाजलेले आहेत मात्र सोडण्यात येत नाही अशी जी ओरड होती सर्व अनुयायांची होती। त्यानंतर पोलिसांनी आता नरमाईची भूमिका घेत आपण बघतोय की रिक्षा ज्या आहेत त्या काही प्रमाणात सोडायला सुरुवात केलेली आहे। आपण पलीकडे बघतोय काहीशे नागरिक जे आहेत ते अद्यापही रस्त्यावरती आहेत। एक एक रिक्षा करून जी आहे ती पुढे जात आहे, मात्र पोलिसांनी सर्वच रिक्षांना अद्यापपर्यंत सोडलेलं नाही आहे। आपण रिक्षांची लाईन बघतोय, अद्यापही रिक्षांची लाईन या ठिकाणी लागल्याचं चित्र आहे। भीम अनुयायी जे आहे ते आक्रमक झालेले आहे। मागच्या खरं तर 2 ते 3 तासांपासून हा गोंधळ सुरू आहे। मागे अनेक किलोमीटरची वाहतूक कोंडी जी या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पोलीस जे आहेत ते आपल्या हट्टावरती अडून होते की सायनच्या पुढे रिक्षा ज्या आहेत त्या नाही जाऊ शकत, अशा पद्धतीचा GR देखील त्यांनी या सर्वांना दिला। आपण बघतोय की रिक्षा लोटत या परिसरातून पुढे घेऊन जात आहेत। संपूर्ण रिक्षा जी आहे ती लोटली जाते, चालू रिक्षा या ठिकाणी घेऊन जात नाही। आपण बघतोय सर्व जे रिक्षा आहेत त्या लोटत घेऊन जात आहेत। आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। भीम अनुयायींची आपल्याशी बातचीत केली त्यावेळेस या ठिकाणी बघतोय की पोलीस जे आहेत ते समोरून रिक्षा धरून ठेवत आहेत, तर पाठीमागून भीम अनुयायी जे आहेत ते पाठीमागून रिक्षा लोटत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण या ठिकाणी बघतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण बघतोय समोरून की पोलीस या ठिकाणी पाठीमागून भीम अनुयायी जे आहेत ते रिक्षा लोटून काढण्याचा प्रयत्न करत आहेत। पोलिसांनी माझे कपडे फाडून टाकले। मी माझा रिक्षा घेत होतो तर त्यांनी आलेला मला मारायचं चालू केले, कपडे बिपडे मला फाडले पोलिसांनी फाडले। त्यांच्यावरती कारवाई करा। तुम्ही रिक्षा घेऊन जाण्यावर ठाम आहात का? हा, रिक्षा घेऊन जाण्यावर ठाम आहात? देखील आक्रमक आहेत आणि सर्व भीम अनुयायी जे आहेत ते देखील पोलीस बघताय। पोलिसांनी रिक्षा अडवून ठेवलेली आहे। पोलिसांनी रिक्षा ज्या आहेत त्या अडवून ठेवलेल्या आहेत। काही 1-2 रिक्षा ज्या आहेत त्या पुढे गेल्यात, मात्र पाठीमागून भीम अनुयायी जे आहेत ते रिक्षा अडवून ठेवत आहेत, तर पुढे पोलिसांच्या वतीने रिक्षा अडवून ठेवण्यात आलेल्या आहेत। पोलिसही आपल्या निर्णयावरती ठाम आहेत, आम्ही रिक्षा पुढे जाऊ देणार नाही। मात्र भीम अनुयायी देखील ठाम आहेत। रिक्षामध्ये बसलेले अनेक नागरिक आहेत, लहान मुलं देखील आहेत। छोट्या ज्या गाड्या आहेत, 2 व्हीलर्स आहेत किंवा 4 व्हीलर्स आहेत, त्यांना या ठिकाणी जागा करून दिली जाते, मात्र रिक्षा पूर्णपणे अडवून ठेवण्यात या ठिकाणून आता पोलीस बोलतात की रिक्षा सोडून बस आहे 100 बस लावल्यात का तुम्ही इकडे? या ठिकाणी आपण बघतोय की थेट
आता रिक्षा जी आहे ती पोलिसांच्या अंगावरच घातली जात असल्याचा प्रकार या ठिकाणी समोर येत असल्याचं पाहायला मिळतंय। भीम अनुयायी जे आहेत ते आक्रमक आहेत आणि रिक्षा ज्या आहेत ते या ठिकाणून नेल्या जात आहेत। आपण या ठिकाणी बघतोय की डीसीपी समीर शेख जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। या ठिकाणी लहान मुलं देखील बसमध्ये आहेत, रिक्षामध्ये आहेत। आपण बघतोय की डीसीपी या ठिकाणी आता स्वतः रिक्षा अडवत असल्याचं पाहायला मिळतंय। थांबण्याचं आवाहन, शांततेचं आवाहन त्यांच्या वतीने करण्यात येत आहे। रिक्षा जे आहे पाठीमागून जे भीम अनुयायी आहेत त्यांच्याकडून लोटण्यात येते, मात्र काहीशे लहान मुलं जे आहेत ते रिक्षामध्ये बसलेले आहेत, त्यांची हाल जी आहे ती होत असते। आपण डीसीपी स्वतः या ठिकाणी रिक्षा पाठीमागे घेऊन जा, पाठीमागे लोटा अशा पद्धतीचं या ठिकाणी लोटत आहेत असं दृश्य या ठिकाणी कॅमेऱ्यावर बघतोय। डीसीपी स्वतः त्यांनी ही रिक्षा अडवून धरलेली आहे। अतिशय आक्रमक या ठिकाणी भीम अनुयायी जे झाल्याचं पाहायला मिळतंय। पोलिसांच्या वतीनं या ठिकाणी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला जातोय। आपण या ठिकाणी बघतोय की कशा पद्धतीनं वातावरण जे आहे ते तणावपूर्ण झाल्याचं पाहायला मिळतंय। पोलिसांच्या वतीनं या ठिकाणी सांगण्यात येते की बसची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणून करण्यात येते, मात्र भीम अनुयायी जे आहेत ते रिक्षा घेऊन जाण्यावरती ठाम आहेत। बघतोय रिक्षा जी आहे ती अडवल्याचं आपल्याला त्यांच्याकडून पाहायला मिळतंय। रिक्षा जी आहे ती पुन्हा आता रस्त्याच्या आतमध्ये आडवी लावण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। अतिशय तणावाचं वातावरण या सायन परिसरामध्ये घडल्याचं पाहायला मिळतंय। चुनाभट्टीचा परिसर आहे, या ठिकाणी एकीकडे बाचाबाची सुरू आहे, पाठीमागे मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिक जाम जो आहे तो सुरू आहे। या ठिकाणी आपण बघतोय अतिशय तणावाची परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी पसरल्याचं पाहायला मिळतं। पोलिसांच्या वतीने सांगण्यात येत आहे की या ठिकाणी महिला देखील आक्रमक होत आहेत। आपण बघतोय की पोलीस ज्या आहेत महिला पोलीस त्या महिलांना साईडला काढत असल्याचं पाहायला मिळतंय, आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। धरपकड काहीशी होताना आपल्याला पाहायला मिळते। रिक्षा या ठिकाणी आडवी मारण्यात आलेली आहे। भीम अनुयायी जे आहेत ते या ठिकाणी आपल्या निर्णयावरती ठाम आहेत की आम्ही रिक्षा एक दिवसाकरता आमची रिक्षा या ठिकाणी चैत्यभूमीपर्यंत जाण्याची परवानगी द्यावी, आम्ही जाण्यावरती ठाम आहोत। आपण बघतोय की छोटे मोठे मुलं या ठिकाणी आहेत। पोलीस जे आहेत ते आपल्या निर्णयावरती ठाम आहेत। अतिशय तणावाची परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। अद्यापही भीम अनुयायी जे आहेत ते आपल्या निर्णयावरती ठाम आहेत। पोलीस देखील आता पोलिसांकडून एक पर्याय अवलंबला जातोय की बसच्या माध्यमातून या ठिकाणून जावं, मात्र भीम अनुयायी जे आहेत ते आपल्या निर्णयावरती ठाम आहेत। सौरभ, नक्कीच चुनाभट्टी सायन महामार्ग रोखून धरलेला आहे। ऋतिक, अत्यंत गडबड दिसते आहे। दादरपर्यंत रिक्षाची वाहतूक पोलिसांनी रोखलेली आहे, त्यामुळे पोलीस आणि आंबेडकरी अनुयायांमध्ये मोठी बाचाबाची झाली। मुंबईचा चुनाभट्टी सायन महामार्ग रोखून धरलेला आहे, रिक्षाला परवानगी दिली नाही आणि त्यानंतर अनुयायी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली। चुनाभट्टी सायन कनेक्टर जवळ भीम अनुयायांनी हा रस्ता रोखून धरला। दादरकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली। तुर्भ्यावरून दादर चैत्यभूमीला जाण्यासाठी रिक्षातून अनुयायी आले, मात्र सायनपासून पुढे रिक्षाला परवानगी नाहीये आणि त्यानंतर अनुयायी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली। 6 डिसेंबरच्या दिवशी महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोठ्या संख्येनं आंबेडकरी अनुयायी हे दादरच्या दिशेने येत असतात, मात्र यावेळी रिक्षानं सायनच्या पुढे ते जात असतानाच वाहतूक पोलिसांनी रिक्षा रोखली। सायनच्या पुढे रिक्षाला परवानगी नाहीये, मात्र त्यानंतर आता पोलीस आणि आंबेडकरी अनुयायी यांच्यामध्ये बाचाबाची झाली। त्यानंतर चुनाभट्टी सायन महामार्ग अनुयायांनी रोखून धरला। मुंबईमध्ये काहीसा तणाव निर्माण झालेला आहे। सायन चुनाभट्टी महामार्गावर विशेषतः इथं सायन चुनाभट्टी महामार्ग रोखून धरण्यात आलेल्या आंबेडकरी अनुयायांकडून चैत्यभूमीकडे काही आंबेडकरी अनुयायी हे रिक्षानं निघाले होते, मात्र सायनच्या पुढे रिक्षाला परवानगी नाही आणि त्यामुळे वाहतूक पोलिसांनी रिक्षा रोखली आणि त्यानंतर त्या पोलिसांसह अनुयायांची बाचाबाची झाली आणि त्यानंतर हा तणाव निर्माण झालेला आहे। रोखून धरण्यात आलेला आहे चुनाभट्टी सायन महामार्ग आंबेडकरी अनुयायांकडून। दादरपर्यंतची रिक्षा वाहतूक पोलिसांनी रोखली,
त्यानंतर आता पोलीस आणि आंबेडकरी अनुयायांमध्ये बाचाबाची झालेली आहे. चुनाभट्टी सायन कनेक्टर जवळ भीम अनुयायांनी रस्ता रोखून धरला दादरकडे जाणाऱ्या रस्त्यावर, त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली. तुर्भ्यावरून दादर चैत्यभूमीला जाण्यासाठी रिक्षातून अनुयायी आले, मात्र सायनपासून खरं म्हणजे रिक्षाला परवानगी नसते आणि त्यामुळेच रिक्षा रोखल्यानंतर अनुयायी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यानंतर काहीसा तणाव निर्माण झाला. चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्यानं आंबेडकर अनुयायी आक्रमक झाले आणि त्यांनी हा महामार्ग रोखून धरलेला आहे. दरम्यान चंद्रकांत हंडोरे यांनी आयुक्तांना फोन केलेला आहे. सायनच्या पुढे रिक्षा सोडण्यावर त्यांनी चर्चा केलेली आहे. चंद्रकांत हंडोरे काँग्रेसचे राज्यसभा खासदार आहे आणि त्यांनी या परिस्थितीवर तोडगा काढण्याच्या दृष्टीनं चर्चा केलेली आहे. पोलीस आयुक्तांना त्यांनी फोन केलेला आहे. काही वेळापूर्वीच ही परिस्थिती उद्भवलेली आहे. सायनच्या पुढे रिक्षा सोडण्यावर आता चंद्रकांत हंडोरे काँग्रेस खासदार यांनी पोलीस आयुक्तांशी चर्चा केलेली आहे. स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर आपल्याबरोबर आहेत या फोन लाईनवरून. आपण त्यांच्याशी यावर चर्चा करूया. ही जी परिस्थिती उद्भवलेली आहे, रिक्षा पुढे जाण्यास परवानगी नसताना रिक्षा पुढे नेली जात होती आणि त्यामुळे आता पोलिसांबरोबर ही काहीशी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. मंगेशजी, आपली यावर काय प्रतिक्रिया आहे? नक्कीच या बाबतीमध्ये मी आता वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांशी बोलून आणि जे स्थानिक सर्व रिक्षा ड्रायव्हर आहेत त्यांच्याशी बोलून तोडगा काढून आपण लवकरात लवकर तो विषय संपवण्याचा प्रयत्न करू. पण तुमचं कुणाशी बोलणं झालंय का तिथे उपस्थित आंबेडकरी अनुयायी जे आहेत त्यांचे? हो, वाहतूक पोलिसांशी बोललोय. त्यांना जेवढं सहकार्य करता येईल तेवढं करा असं त्यांना निर्देश दिले. सायनच्या पुढे रिक्षाला परवानगी नसते आणि त्यावरून हा सगळा वाद झालेला आहे, त्यावर आपलं काय मत आहे? हा, जे शेवटी नियम आहेत ते आपल्याला पाळावेच लागतात, पण जरा कधीतरी आता जर का असा मोठा दिवस असेल आणि त्या दिवशी जर का काही अनुयायी आपले जात असतील तर जरा थोडं त्यांना एक साईड वाहतूक खुली करून त्यांना जायला हरकत नाही. पण हा वाद कधीपर्यंत निवळेल असं आपल्याला वाटतं? नाही, निवडेल, लगेच त्याला काही विषय नाही. लवकरात लवकर आम्ही प्रयत्न करतोच आहे, लवकरात लवकर निवडायचं. ओके, धन्यवाद मंगेशजी, NDTV मराठी बरोबर ही चर्चा केल्याबद्दल. यानंतर तिथं नेमकी काय सध्या परिस्थिती आहे जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार आपल्याबरोबर आहेत. ऋतिक, सध्या वाहतूक कोंडी झाली आणि यात अँब्युलन्स सुद्धा अडकल्याचं दिसतंय. सध्या काय स्थिती आहे तिथे? नक्कीच आपण बघतोय की मागच्या 3 तासांपासून या ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती आहे. संपूर्ण ट्रॅफिक जाम आहे तो झालेला आहे. त्यातच काही वेळापूर्वी देखील एक ॲम्ब्युलन्स अडकलेली होती आणि आत्ता देखील एक ॲम्ब्युलन्स या ठिकाणून गेलेली आहे. मात्र जे भीम अनुयायी आहेत त्यांच्याकडे ही सामंजस्य भूमिका घेण्यात आलेली आहे की ॲम्ब्युलन्सला या ठिकाणी अडवू नये. तात्काळ या ठिकाणून जी ॲम्ब्युलन्स अडकलेली होती ती या ठिकाणी बाजूला काढण्यात आलेली आहे. आपण बघतोय की ॲम्ब्युलन्स गेल्यानंतर पुन्हा एकदा हे जे भीम अनुयायी आहेत ते रस्त्यावरती उतरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. पोलीस जे आहेत ते या ठिकाणी अडकल्याचं पाहायला मिळतंय आणि परिस्थिती जी आहे ती कुठेही सुधारल्याचं पाहायला मिळत नाहीये. आपण बघतोय की लोक जे आहेत ते रस्त्यावरच उतरलेले आहेत आणि त्यांच्याकडून या ठिकाणी ठाम आहेत की आम्ही रिक्षाने जाऊया. तर पोलिसांमध्ये आणि यांच्यामध्ये अनुयायांमध्ये कुठेतरी बाचाबाची झालेली आहे आणि आता थेट पूर्णपणे रस्त्यावरच या ठिकाणी बसण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. आपण बघतोय की सर्व जे लोक आहेत ते या ठिकाणी रस्त्यावर बसल्याचं चित्र आहे. हा खरं तर ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे आणि पूर्णपणे हायवे जो आहे एका बाजूने जाम झालेला आहे. ठाण्याकडून येणारी वाहतूक जी आहे ती पूर्णपणे 3 ते 4 किलोमीटरपर्यंत थांबलेली आहे आणि आपण या ठिकाणी बघतोय की अनुयायांनी या ठिकाणी बसायला सुरुवात केलेली आहे. आपण आहोत थेट रस्त्यावर बसलेला आहात. काय सांगा? पोलिसांची दादागिरी आहे, फक्त दादागिरी. शेडबीट पोलिसवाले आमच्यावरती अत्याचार करतात. पोलिसवाले नाही पोलिसांनी जाऊन द्या पाहिजे ना. आम्ही इतक्या लांबून का त्यांना बघायला आलोत का? त्यांच्या बापाचा रोड आहे का तो? त्यांनी सोडलं पाहिजे ना. छोटे छोटे मुलं त्यांची सगळं म्हातारे माणसं आहेत तिथं. डिपार्टमेंट राहील आज आम्हाला चैत्यभूमीवर दर्शन घ्यायला जायचं. मी कुठून आलेला? पुण्यावरून आलो मी. पुण्याहून आलो. यांचा आरोप आहे की पोलिसांनी यांचं शर्ट पाडलेला आहे. आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊ. समजू शकता नाही. मी गाडी घेत होतो साईड मध्ये, त्याने आले चांगल्याने मारायचं चालू केलं मला रिक्षामध्ये. त्या पोलिसांनी पुन्हा पाडून मारले मला, पूर्ण पाडून. त्याच्यावरती कारवाई व्हायलाच पाहिजे. आम्ही सोलापूरवरून आलो. सोलापूरवरून आम्ही हे बघायला आलोय का? सोलापूरवरून आलोय
आणि याचा शर्ट बीट मारले त्याला, शर्ट बीट पाडले पाहिजे. आम्हाला न्याय पाहिजे. मुंबई पोलीस मुर्दाबादच्या घोषणा ज्या आहेत ती या ठिकाणी आता नागरिकांकडून देण्यात येत आहेत. आपण बघतोय की शर्ट फाडल्याचा आरोप जो आहे, पोलिसांनी मारल्याचा आरोप जो आहे तो या ठिकाणी केलेला आहे. आपण बघतोय की आक्रमकता जी आहे ती या ठिकाणी आणखी वाढत चाललेली आहे. घोषणाबाजी जोरदार या ठिकाणी केलेला आहे. पूर्णपणे रस्ता आहे तो बंद केल्याचं चित्र आहे. आपण बघतोय की ऋतिक, हा वाद निवळावा यासाठी चंद्रकांत हंडोरे, काँग्रेस खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी पोलीस आयुक्तांना फोन केलेला. रिक्षा सोडण्यावर चर्चा झालेली आहे. मंगेश कुडाळकर काही वेळापूर्वी आपल्याशी बोलले एनडीटीव्ही मराठीवर. त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की वाहतूक पोलिसांशी बोलणं झालेलं आहे, हा वाद निवळेल असं म्हणतायत. सध्या तिथली परिस्थिती मात्र काय सांगते आणि तिकडे जमलेल्या नागरिकांचं काय म्हणणं आहे? वाद निवडण्याची दिसत नाहीये. ते आपल्या म्हणण्यावरती ठाम आहेत की एकच दिवस आम्ही ह्या परिसरातून येत असतो आणि आम्हाला रिक्षा घेऊन जाण्याची परवानगी जी आहे ती देण्यात यावी. त्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणाच्या ज्या रिक्षा आहेत त्या ठिकाणीच त्यांनी लावलेल्या आहेत आणि आपण बघतोय की पोलीस जे आहेत ते या ठिकाणी घटनास्थळी उपस्थित आहेत. डीसीपी समीर शेख जे आहेत ते देखील उपस्थित आहेत. ते आपल्या म्हणण्यावरती ठाम आहेत की या ठिकाणून सायनच्या पुढे रिक्षा घेऊन जाण्यास अलाउड नाहीये आणि तुम्ही रिक्षा घेऊन जाऊ नका, आम्ही तुम्हाला बसची व्यवस्था करून जातो. मात्र जे अनुयायी आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं. स्वतः समीर शेख जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात. या ठिकाणी आपण बघतो की त्यांच्याकडून परिस्थिती जी आहे ती पूर्णपणे निवळण्याचा प्रयत्न करा. सर काय सांगाल, काय नेमकं कशा पद्धतीने मार्ग काढला जातो? ट्रॅफिक होणार आणि आम्ही काय करू जेवण इथं टाकून देणार. आपण बघतोय की आपण डीसीपी समीर शेख यांच्याशी बातचीत करत आहोत, पण ते या ठिकाणी काहीही बोलायला तयार नाहीये. त्यांच्याकडून कुठलाही रिप्लाय जो आहे तो आपल्याला दिला गेलेला नाहीये. आपण बघतोय की ते आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. या ठिकाणी पर्याय व्यवस्था करून देतो असं त्यांच्या वतीने सांगितलं. बोला ना सर, बोला ना तुम्ही. काय कारण काय सर? अतिशय धक्कादायक जी परिस्थिती आहे ती या ठिकाणी उद्भवल्याचं पाहायला मिळतंय. एकंदरीत डीसीपी जे आहे ती या ठिकाणी कुठल्याही मीडियाशी बोलायला तयार अजूनही ॲम्ब्युलन्स पण अजूनही अडकलेली दिसते. ॲम्ब्युलन्सला मार्ग का करून दिला जात नाहीये? वक्तव्य आहे, त्यांची जी भूमिका आहे ती या ठिकाणी ठाम असल्याचं आपण पाहतोय. कुठल्याही प्रकारे त्यांच्या वतीनं या ठिकाणी अनुयायांना सोडलं जात नाहीये आणि आपण बघतोय की अनुयायी देखील आहेत ते आपल्या म्हणण्यावरती ठाम आहेत. त्यांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही रिक्षाचं घेऊन जाऊ अशा पद्धतीची भूमिका आहे ती मांडलेली आहे आणि जोपर्यंत आम्हाला ही परवानगी दिली जात नाही तोपर्यंत आम्ही देखील या ठिकाणी हलणार नाहीये. पूर्णपणे रस्ता जो आहे नक्की. ऋतिक, असेच संपर्कात राहा. काँग्रेसचे राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे आपल्याबरोबर फोन लाईनवरून आहे. चंद्रकांत हंडोरे जी, आपलं पोलीस आयुक्तांशी बोलणं झालं असं आम्हाला कळलं. काय तुम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि या वादावर काही तोडगा लवकरात लवकर निघेल का असं वाटतंय का? मॅडम, मी आता मगाशी डीसीपीशी बोलण्याचा प्रयत्न केला. डीसीपी फोन घेत नाहीत. आयुक्तांच्या कार्यालयामध्ये मी फोन लावला, आयुक्तही अवेलेबल दिसत नाही. मी आता सीएम साहेबांशी बोलण्याचा प्रयत्न केला, ते मुंबईत कुठे आहेत ते थांगपत्ता लागत नाही त्यांचा. परंतु ही अत्यंत दुर्दैवी सगळी पोलीस यंत्रणेने सुरुवात केलेली आहे. प्रत्येक वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाणा दिनानिमित्तानं लाखोच्या संख्येनं लोक चैत्यभूमीवर जातात, रिक्षा घेऊन जातात, बस घेऊन जातात, टेम्पो घेऊन जातात. हे सगळे आबालवृद्ध असल्यामुळे त्यांना रिक्षानं घेऊन जाणं फार आवश्यक असतं आणि प्रत्येक वर्षी रिक्षा असेल, कुठलंही वाहन असेल, ते कधीही अडवलं जात नाही. परंतु यावेळेस पोलिसांनी अशी का भूमिका घ्यावी का कळत नाहीये. गेले 2 तास त्या ठिकाणी लोक आंदोलन करतायत आणि पोलीस यंत्रणा कुठल्याही प्रकारे त्यांना प्रतिसाद देत नाही. पोलिसांच्या या वागणुकीबद्दल अत्यंत खेदानं सांगावं लागतं की बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लोक त्या ठिकाणी जात आहेत आणि पोलीस यंत्रणा त्यांची अडवणूक करते. दलित जनतेला जाणून बुजून त्रास देण्याचा हा पोलीस यंत्रणेकडून होतोय. खास करून या विभागाचे डीसीपी जे आहेत समीर शेख,
हे अत्यंत उर्मटपणे लोकांना त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करतायत. एक बाईवर थोडा लाठीचार्ज झाला, ती बेशुद्ध पडलेली आहे आणि त्यामुळं जनतेनं त्या ठिकाणी रास्ता रोको केलेला आहे. मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो, पोलीस आयुक्तांना विनंती करतो की तात्काळ जवळजवळ चेंबूर सायन पासून ते घाटकोपर पर्यंत ट्रॅफिक जाम झालेला आहे, रास्ता रोको सुरू झालेला आहे आणि आमच्या दलित समाजाच्या भावनांची तुम्ही जर कदर करत नसाल तर हे काही योग्य नाही. या सर्व गोष्टीची मी निंदा करतो आणि माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की तुम्ही कुठे जरी असला तरी तात्काळ याच्यामध्ये हस्तक्षेप करा आणि जो रास्ता रोको सुरू झालेला आहे वाहन तात्काळ सोडायला सांगा, अशी आपल्या माध्यमातून मी माननीय मुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांना विनंती करतो. हंडोरेजी, पण सायनच्या पुढे रिक्षा सोडण्यास परवानगी नसते, मात्र याआधी दरवर्षी 6 डिसेंबरला इथून रिक्षा सोडली जाते का, की याच वर्षी हा प्रकार घडलेला आहे? नाही, मी आता किती वर्ष झालो चैत्यभूमीला आम्ही सगळे जातो, मुंबईकर हजारोच्या पटीत रिक्षा प्रत्येक वरीच जात असतात. मागच्या वर्षी रिक्षा गेल्या, यावेळेस असं काय घडलं की रिक्षांना थांबवण्याचा प्रयत्न होतोय? ही जाणून बुजून दलित जनतेची क्रूर पद्धतीनं म्हणजे अशा पद्धतीनं नामोहरम करण्याचा प्रयत्न पोलीस यंत्रणेनं चालवलेला आहे. पोलिसांना विनंती आहे की तुम्ही तात्काळ त्या ठिकाणी ते रास्ता रोको रिक्षा सोडा. प्रत्येक वर्षी जातात लोक, याच वर्षी काय प्रॉब्लेम झालाय काही कळत नाही. तुम्ही पोलिसांना आपल्या माध्यमातून विनंती करतो की तात्काळ तुम्ही ते रिक्षा वगैरे काय आबालवृद्ध आहेत, बाई बेशुद्ध पडली, तिला अँब्युलन्स मिळत नाही, पोलीसवाल्यांनी अँब्युलन्स बोलवलेली नाही अजून आणि अशा पद्धतीनं ही ट्रॅफिक जाम करण्यामध्ये पोलीसच दोषी आहेत. पोलिसांच्यामुळेच हा सगळा घृणास्पद प्रकार घडलेला आहे. मुंबईमध्ये असा कुठलाही प्रकार कधी घडत नव्हता, परंतु यावेळेस मुंबई पोलिसांनी अशा पद्धतीनं दलित जनतेच्या भावनेशी खेळण्याचा प्रयत्न जो सुरू केलेला आहे त्याचा मी निषेध करतो. आणि आता तिथे जर काही कमी जास्त घडलं तर याला सगळे पोलीस जबाबदार असणार आहेत आणि मग आम्ही ठरवू, मग उद्या मुख्यमंत्र्यांकडे जाऊ, कमिशनरकडे जाऊ आणि याचा जबाब विचारू आम्ही त्यांना. नक्की. धन्यवाद हंडोरेजी, NDTV मराठी बरोबर ही सविस्तर चर्चा केल्याबद्दल, बातचीत केल्याबद्दल. चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्यामुळे आता वाहतूक कोंडीचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. मुंबईचा सायन चुनाभट्टी महामार्ग रोखून धरलेला आहे. भीम अनुयायांनी सायन पुढे रिक्षा सोडण्यात न आल्यामुळे हा सगळा वाद सुरू झाला. तिकडे स्वतः DCP समीर शेख आहेत, मात्र त्यांच्याशी सुद्धा अद्याप नीट बोलणं होऊ शकलेलं नाहीये. काही वेळापूर्वीच NDTV मराठीशी बोलताना मंगेश कुडाळकर, स्थानिक आमदार, यांनी यामध्ये लवकरच वाद निवळण्याचा आम्ही प्रयत्न करू असं म्हटलेलं आहे. तर चंद्रकांत हंडोरे यांनी सांगितल्याप्रमाणे दरवर्षी इथून रिक्षा सोडल्या जातात, मात्र याच वर्षी रिक्षा सोडण्यात आलेली नाही आणि त्यांचा रोख हा DCP समीर शेख यांच्यावर होता. ते उर्मटपणे बोलत आहेत. आपल्याशी अद्याप कुणाशीही संवाद साधता आलेला नाहीये, कुणी आपला फोन उचललेला नाहीये असा आरोपही हंडोरे यांनी केलेला आहे. दरम्यान या सगळ्या वादामुळे आणि तणावामुळे चुनाभट्टी इथं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या मोठ्या रांगा सुद्धा लागलेल्या आहेत. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडून. ऋतिक, सध्यात आता तरी काही तोडगा निघेल असं काही दिसतंय का? लोक शांत झाली आहेत का? नागरिकांचं काय म्हणणं आहे? वाहतूक कोंडीमुळे काही सामान्य नागरिक सुद्धा त्यात अडकलेले आहेत, त्यांच्याशी तुमचं काही बोलणं झालंय का? पोलीसही आपल्या निर्णयावरती ठाम आहेत आणि भीम अनुयायी आहेत ते देखील आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. असं जे चित्र आहे ते या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीत जो अघोषित आंदोलन जे आहे ते या ठिकाणी घोषित करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. रस्ता जो आहे तो पूर्णपणे या ठिकाणी एका साईडचा रस्ता आहे, ईस्टर्न एक्सप्रेस हायवेचा, ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा पूर्णपणे ठप्प झाल्याचं चित्र आहे. एकीकडून काही वेळापूर्वी थोडीशी वाहतूक जी आहे ती वळवण्यात येत होती, मात्र जे आता मोठमोठे टेम्पो आपण या ठिकाणी बघतो की पूर्णपणे. ऋतिक, असेच संपर्कात रहा. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड आपल्या बरोबर आहेत. वर्षाजी, सायन चुनाभट्टीवर मोठा तणाव निर्माण झालेला आहे पोलीस आणि भीम अनुयायांमध्ये. आपली काय प्रतिक्रिया? आपण याबद्दल ऐकलंय? मला हे जस्ट तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आता कळलेलं आणि माहिती घेत आहे, परंतु मला सांगण्याचं आहे की पोलिसांनी पण संयमाने घ्यावं आणि प्रत्येक वर्षी जे आहे ते अशा आपल्याला माहिती आहे की भारताचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जनता जात असते. त्यामुळे संयमाने घेऊन कशा तऱ्हेने हा प्रश्न सोडवता येईल यासाठी प्रयत्न करावे. कारण मला सध्या तर त्याची काही घटनेची कल्पना नाही, कारण मी बाहेर आहे. पण अशा तऱ्हेने जर काही असेल तर मला वाटतं सामंजस्याने हे प्रश्न सोडवले जाऊ शकतात.
तर आज भावना आहेत लोकांना त्या ठिकाणी पोहोचायचंय म्हणून कदाचित निघाले असतील ते. पोलिसांनी पण संयमाने घेऊन हा प्रश्न सोडवावा असं माझं सांगणं. आणि आताच मी ऐकलं की तुम्ही सांगितलं की ट्रॅफिकचं त्या ठिकाणी जे आहे ते हळूहळू सुरू झालेले, तर मला वाटतं थोड्या वेळाने ते पूर्ववत होऊन जाईल. कारण आजचा दिवस प्रत्येकाच्या भावनेशी जोडलेला आहे, अस्मितेशी जोडलेला आहे, त्यामुळे थोडं समजून घेतलं गेलं पाहिजे असं माझं नम्र आव्हान आहे. या बाबतीत तुम्ही कुणाशी बोलणार आहात, मुख्यमंत्र्यांशी मी किंवा आता बोलते तिथल्या डीसीपींशी की एक्झॅक्ट काय प्रॉब्लेम आहे. मी अधिकाऱ्यांशी सुद्धा बोलून घेते काही आहे या संदर्भामध्ये. मी मुख्यमंत्र्यांशी नंतर जरूरच बोलीन की बाबा थोडी संयमाची भूमिका पोलिसांच्या माध्यमातून व्हावी आणि त्यांना जे आहे ते त्या ठिकाणी सोडण्यात पण यावं आणि ते जे मार्ग सध्या आहे ट्रॅफिकचं ते कसं खाली करता येईल. आणि जसं तुमच्या मी बाईटमध्ये जाता ऐकलं मला ज्यावेळी फोन होता त्यावेळेला हळूहळू ट्रॅफिक सुरू झालं, त्यामुळे हे पूर्ववत करण्यासाठी सगळ्यांनी मदत करावी असं माझं सर्वांनाच आव्हान आहे. पण आजच्या भावना सुद्धा लोकांच्या समजून घेतल्या पाहिजे हे सुद्धा माझं नम्र मला विनंती आहे. खरं आम्हाला जे आतापर्यंत कळलंय की पोलिसही ठाम आहेत, भीम अनुयायी सुद्धा त्यांच्या मागणीवर ठाम आहेत, तर मग यावर तोडगा काढण्यासाठी तुमच्याकडून कुणाला प्रतिनिधीला वगैरे पाठवणार आहात का, कुणाशी तुम्ही तिथं काही संवाद साधण्याचा प्रयत्न करणार? या संदर्भाची सगळ्यात पहिले माहिती घेते एक्झॅक्टली काय झालेलं आहे आणि त्याच्या एक्झॅक्टली काय झाल्यानंतर मी आता त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी पाठवून हा प्रश्न सोडवला गेला पाहिजे. शेवटी असं आहे की आम्ही बाबासाहेबांची अनुयायी आहोत आणि कायदा मानणारे आहोत आणि आम्ही पण या संदर्भामध्ये काय करू शकतो आणि कशा संयमाने हा प्रश्न सोडू शकला जाऊ शकतो यासाठी दृष्टिकोनातून नक्कीच आम्ही प्रयत्न करू. आम्ही हा सोडून घ्यायचा प्रयत्न करू. ते पाठवतो कोणाला तरी त्या ठिकाणी आणि माहिती घेते एक्झॅक्टली काय झालेलं. नक्की धन्यवाद वर्षाजी. NDTV मराठी बरोबर हा संवाद साधल्याबद्दल. चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्यानं भीम अनुयायी आक्रमक झालेले आहेत. त्यांनी मुंबईचा चुनाभट्टी सायन महामार्ग रोखून धरलेला आहे. सायनच्या पुढे रिक्षा सोडण्यावरून हा सगळा वाद सुरू झालेला आहे. स्वतः DCP समीर शेख तिथे उपस्थित आहेत, मात्र भीम अनुयायी काही ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाही आहेत. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार तिथे उपस्थित आहेत. ऋतिक, सध्या नागरिकांचं काय म्हणणं आहे, भीम अनुयायांचं नेमकं काय म्हणणं आहे आता? आपण बघतोय, आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूयात. काय बोलायचं नाही तर पोलिसांकडे जावा, त्यांना विचारा हे काय चाललंय, का जाऊ देत नाहीये तुम्ही, विचारा ना त्यांना. ते बोलायला तयार नाहीये, ते ठाम आहेत. तिथून आम्ही बस करून घेतोय, तुम्ही बस व्यवस्था करायला पाहिजे. तुम्ही काय जीआर काढला का रिक्षा सोडण्याचा? बस किती आहे, बस किती आहे? त्यांच्या वतीने सांगितलं जाते की बस पुढे आम्ही गावाला किती पब्लिकला बस देतील, किती जणाला देतील तुम्ही सांगा. नावासाठी आहे हे. काय चाललंय ह्या लोकांचं, काय करताय ते? गाड्या जाऊ देतात, जाऊ देत नाही. आम्ही सकाळपासून उभे आहे, बारके मुलं घेऊन इथं उन्हाच्या कारात. तरी आता किती वाजले बघा, आम्ही 12 वाजले. आम्ही वाशीवरनं आलोय, 12 वाजल्यापासून इथं उभे आहे. आता वाजले किती, 4 वाजत आलेत, अजून आम्हाला सोडत नाही. काय करायचं? आम्ही भिवंडी या लोकांना पब्लिक आमच्या दिसायला नाही पाहिजे म्हणून इथं आमच्या गाड्या जाऊ देत नाही. ते लोक हर वर्षी 2 वर्षापासून आमची पब्लिक दिसली नाही पाहिजे असं म्हणून सगळ्याला इथं थांबून ठेवतात, गाड्या जाऊ देत नाही. ते लोक या लोकांनी सूचना दिलीच नाही आम्हाला की तुम्ही तरी बातमीमध्ये सांगायचं ना की माणसं तेवढं सांगा पाहिजे ना. काय बोललं नाही काय ना. आम्ही आता गावावरून आलो, सोलापूरवरून. आम्ही रिक्षाने आलो. कसं जायचं सांगा तुम्ही? एवढं लहान पोरं आहेत, पोराला मारलं आमच्या. हे चाललंय का? चांगलं वाटतंय का असं? पण या ठिकाणी बघतोय नागरिक जे आहेत जरांगे पाटलाच्या टाइम वेळेस सगळं तुम्हाला फ्री होतं. टेम्पो रिक्षा सगळं चालत होतं का? तिथं वाहतूक कोंडी सुद्धा झालेली आहे. तिथल्या नागरिकांचं काही म्हणणं आहे का? वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकलेले आहात का? त्यांचं काय म्हणणं आहे यावर? किंवा आता वाहतूक कोंडी होतीये म्हणून वाहतूक पोलिसांनी दुसरा कोणता पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिलेला आहे का? आम्ही गेले 4 तास झाले इथं सुरुवातीपासून. आमची पोलिसांना फक्त एवढीच मागणी आहे, जर तुम्ही रिक्षा ऑटोला जाऊन देत नाही तर तुम्ही ऑलरेडी जर तुम्ही पहिलं जर GR काढला असताना न्यूजवरती सांगितलं असतं की बाबा ऑटो अलाउड नाही आहे, तर आज एवढा प्रकार झाला नसता. पोलिसांना आम्ही फक्त एवढीच विनंती की रिक्षाला जाऊन द्या, पूर्ण क्लिअर होऊन. गेले तर 4 तास झाले, आज लाईन मुलून भांडूपर्यंत गेली. तर ह्याला सर्व जबाबदार जर पोलिसांनी क्लिअर केलं तर हे. मी असं बोलत नाही की पोलीस करतायत, असं त्यांच्यावरती पण दबाव, पण जर त्यांनी जर सोडलं तर हे पूर्ण वाहतूक क्लिअर होऊ शकते. या ठिकाणी आपण बघतोय की भीम अनुयायी जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती आक्रमक झालेले आहेत. पाठीमागे वाहतूक कोंडीची जी अवस्था आहे ती देखील बघतोय आपण पाठीमागे जाऊयात. आमच्या कॅमेरामॅनला आम्ही विनंती करतो की त्यांनी पुढे यावं. आपण बघतोय की जे मोठमोठ्या बसेस आहेत, ट्रक आहेत, ते देखील मोठ्या संख्येनं पाठीमागे या ठिकाणी लागल्याचं पाहायला मिळत आहे. मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे. बस आहेत, ट्रक्स आहेत. हा एकदम बिझी जो हायवे आहे तो आहे. मोठ्या प्रमाणावरती वाहतूक जी आहे ती सकाळच्या, सायंकाळच्या, दुपारच्या वेळी या ठिकाणी असतं. आपण आता या ठिकाणी बघतोय की पाठीमागे
जवळपास अनेक किलोमीटरच्या रांगा ज्या आहेत ते या ठिकाणी लागल्याचं पाहायला मिळतंय. नागरिक जे आहेत ते काही प्रमाणात त्रस्त आहेत. या ठिकाणी आपण कुठपर्यंत ट्रॅफिक चेंबूर नाक्यापर्यंत चेंबूर नाका किती वेळापासून अडकला? तुमची बस किती वेळापासून? 2 तास झाले 2 तास 2-2.5 तास झाले. तुम्ही कुठून आलात? तुमची गाडी कोणती? आमची तिथे यांच्या गाडीमध्येच आम्ही, पण आम्हाला ड्युटीला जायचं, पण अजूनपर्यंत आम्ही अडकला गेलो. अजून पण आता ड्युटीवर चढायचं कसं? ड्युटीचा टाइम किती होता? किती वेळ झाला? 3चा टाइम होता. आता चढणार कसं? आता 3 घंटा 4 घंटा हो गया सर. पूरा हालत खराब है एकदम. पूरी जाम लगा, एकदम जाम लगा. या ठिकाणी बघतोय की बस कंडक्टर आहे, त्यांची बस देखील या ठिकाणी अडकलेली आहे. पाठीमागे मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी जी आहे ती देखील या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय. पाठीमागे जो चेंबूर नाका आहे तिथपर्यंत वाहतूक कोंडी झाल्याचं आपल्याला नुकतंच कंडक्टर यांनी सांगितलेलं आहे. या ठिकाणी भीम अनुयायींचे जसे हाल होत आहेत तसेच जे सामान्य नागरिक आहेत ते आपल्या कामासाठी निघताय घरातून, त्यांचे देखील हाल झाले सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि एकंदरीत मोठी जी वाहतूक कोंडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मात्र जो तो आहे तो आपल्यावरती ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच पोलीस जी वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे त्यासाठी काही वेगळे किंवा वेगळ्या मार्गाने ती वाहतूक वळवताना दिसत आहेत का? हा वाद अद्याप शमलेला नाही आणि याचा त्रास इतर नागरिकांनाही होतोय. आपण बघतोय की हा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे तो पूर्णपणे बंद झालेला आहे. काही वेळापूर्वी एक लेन जी आहे ती या साईडची सोडण्यात येत होती, मात्र आता पूर्णपणे जे टेम्पो आहेत ते आता पूर्ण त्याची जाम झालेला आहे. हा रस्ता पलीकडून देखील जे CST वरून जे ठाण्याकडे जी जाणारी ट्रॅफिक आहे त्या बाजूने नुसतीच एक लाईन जी आहे ती सुरू आहे. मात्र पोलिसांच्या वतीनं अद्यापही त्या साईडून कोणतीही लाईन जी आहे ती सुरू करण्यात आलेली नाही आहे. पोलीस जे आहेत ते आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. पोलिसांनी या ठिकाणी सांगितलेलं होतं भीम अनुयायींना की आम्ही तुम्हाला या ठिकाणून बसेसची व्यवस्था करूया. मात्र आपण बघतोय की भीम अनुयायी जे आहेत ते आपल्या वक्तव्यावरती ठाम आहे, आपल्या निर्णयावरती ठाम आहे. एका बाजूने आपण बघतोय की संपूर्ण जे सामान्य नागरिक आहेत मुंबईकर ते या ठिकाणी अडकल्याचं पाहायला मिळतं. सर्व जे दुचाकी स्वार आहेत ते या ठिकाणी अडकलेले आहेत. आणि पाठीमागे देखील मोठ्या प्रमाणावरती ट्रक जे आहेत ते असल्यानं पाठीमागे मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी आहे. शेजारचाच मार्ग आपण बघतोय की जो CST कडून ठाण्याकडे जाणारी जी लेन आहे ती पूर्णपणे सुरू आहे. मात्र या बाजूची जी ठाण्याकडून CST कडे जाणारी जी लेन आहे ती पूर्णपणे ठप्प पडल्याचं चित्र या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतंय. नागरिक जे आहेत ते त्रस्त झालेले आहेत, त्यांना आपल्या कामावरती जायचं आहे. मात्र पोलीस या ठिकाणी जे आहेत आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. रिक्षा त्यांच्या वतीनं सोडण्यात येणार नाही अशीच त्यांची भूमिका आहे. अनेक जे आपण बघतोय लोकप्रतिनिधींनी DCP समीर शेख यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या वतीनं योग्य ते उत्तर दिलं जात नाही. अशा पद्धतीची ओरड त्यांच्याकडून केली जाते. आपण देखील समीर शेख यांच्याशी बातचीत केली, मात्र त्यांनी आपल्याशी देखील कोणती प्रतिक्रिया दिली नाही. आपण बघतोय की हा हायवे आहे पुढे जाऊन सायन लागतं पूर्णपणे बंद झालेला आहे. विहंगम दृश्य या ठिकाणी आपण बघतोय की पाठीमागे जवळपास चेंबूर नाका जो आहे त्याच्या पाठीमागे देखील ट्रॅफिक लटकलेली आहे. आणि आपण बघतो की कामावरती जायची वेळ आहे अनेकांची सेकंड शिफ्टची, ते देखील अडकलेले आहे. मागे बसेस ज्या आहेत आपण दृश्यांमध्ये होते 4 ते 5 बसेस अडकलेल्या आहेत. मोठे नागरिक त्याच्यामध्ये आहेत. मात्र पुढे पोलिसांनी रिक्षा अडवून धरलेल्या आहेत आणि नागरिक पण देखील जे आहेत ते आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. भीम अनुयायी की या ठिकाणून जोर आम्हाला आमच्या रिक्षा घालवू दिलं जाणार नाही. कोणी सांगतं आम्ही 12 वाजेपासून आहे, कोणी सांगतं आम्ही 2 वाजेपासून आहे. 3 ते 4 तासांपासून ही जी ट्रॅफिकची कोंडी आहे ती या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. रिक्षा ज्या आहेत ते पूर्णपणे रस्त्यात लागलेला आहे. समोर हा ट्रक बघतोय आणि त्याच्या शेजारी असलेली बस बघतोय. बसमधले प्रवासी जे आहेत ते देखील त्रस्त झाल्याचं चित्र आहे. एकंदरीत बघतोय अतिशय भीषण अवस्था जी आहे ती या ठिकाणी आहे. अनेक तासांपासून तणावपूर्ण वातावरण जे आहे ते या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. आता पुढे काय नेमकं यामधून प्रशासन तोडगा काढते, पोलीस आपल्या भूमिकेवर ठाम राहतात की या सर्व आंदोलनकारींचं ऐकलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र अद्याप तरी कोणीही लोकप्रतिनिधी जे आहेत ते या ठिकाणी आलेले नाही आहे. खरं तर ही आपण बघतोय अनेक तासांपासून ट्रॅफिक जाम जो आहे तो झालेला आहे. मात्र एकही लोकप्रतिनिधी या ठिकाणी येऊन परिस्थिती निवळण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात नसल्याचं चित्र आहे.
नक्कीच अद्याप तिथे तणाव निवळताना दिसत नाही आणि त्यात इतर नागरिकांना सुद्धा प्रचंड त्रास होतो आहे. सायन चुनाभट्टीवरून हा आपण रिपोर्ट पाहतो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच भीम अनुयायांनी दादरच्या दिशेनं कूच केलेली आहे. मात्र काही जणांनी रिक्षानं तिथं जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सायनमध्ये सायनच्या पुढे रिक्षांना परवानगी नसल्यामुळे तिथं रिक्षा अडवण्यात आला आणि त्यामुळे पहिल्यांदाच अनुयायांच्या गाड्या अशा पद्धतीनं रोखल्याचा आरोप करत भीम अनुयायी तिथं आक्रमक झाले. त्यांची पोलिसांबरोबर बाचाबाची झाले. तर सध्या पोलीस सुद्धा या रिक्षा सोडण्यास तयार नाही आहेत. पोलिसांच्या मते आम्ही त्यांच्यासमोर बसचा पर्याय दिला होता, मात्र या बसचा पर्याय मात्र भीम अनुयायांना मान्य नाही. तर पोलिसांनी आमच्याशी उर्मटपणे उद्धटपणे वर्तन केलं, आम्हाला मारहाण केली असा आरोप भीम अनुयायांकडून केला जातो. सायन चुनाभट्टीवरून आम्ही जायचं तरी कसं असा सवाल भीम अनुयायांनी उपस्थित केलेला आहे. दरम्यान या संदर्भातली आणखीन अपडेट आपण पाहणार आहोत. तुर्तास इथं वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा NDTV मराठी.